डियर स्टुडंट, आज आपला तिसरा दिवस आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड क्लास 10 सायन्स या सब्जेक्टचे व्हिडिओ मी अपलोड करत आहो. आज आपला तिसरा व्हिडिओ असून पहिला जो व्हिडिओ मी अपलोड केला होता तो कशावर होता. आपला पहिला चॅप्टर सुरू आहे कोणता, ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचा पहिला टॉपिक होता आपला ग्रॅव्हिटेशन. सेकंड टॉपिक मी सांगितला फोर्स अँड मोशन. थर्ड टॉपिक मी तुम्हाला समजून सांगितला काल तो होता सेंट्रिपिटल फोर्स. आणि आपण या पहिल्या चॅप्टरचा चौथा पॉइंट आज घेणार आहोत. चौथा जो टॉपिक आहे आपला तो आज घेणार आहोत तो आहे केपलर्स लॉ. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशन तुम्हाला समजलं आहे, फोर्स अँड मोशन तुम्हाला समजलं आणि काल सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. ठीक आहे. तर आज आपण काय घेणार आहोत, केपलर्स लॉ. ठीक आहे. तर लक्ष ठेवायचं, कोणताही लॉ जर येत असेल पूर्ण सिलेबसमध्ये जसं जसं आपण पुढे जात जाऊ आणि शिकत जाऊ, जर लॉ येत असेल तर लॉ हे मोस्ट इम्पॉर्टंट असतात एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. एक्झाममध्ये लॉवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून लॉ जर आला तर लक्षात ठेवायचं की हा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर जास्त फोकस करायचा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. आणि त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. प्रेझेंटेशन खूप चांगलं असलं पाहिजे आपलं. ठीक आहे. तर बघा, आपली जी नोट्स मी तुम्हाला दिलेली आहे त्या नोट्समध्ये जो टॉपिक आहे आपला केपलर्स लॉ, त्या टॉपिकच्या वरती एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. जो टॉपिक आहे आपला केपलर्स लॉ, याच्या वरती एक बॉक्समध्ये तुम्हाला क्वेश्चन मी दिलेला आहे. क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द गिवन फिगर अँड स्टेट विच 3 लॉज डू वी अंडरस्टँड फ्रॉम इट. या फिगरवरून 3 लॉ सांगा. म्हणजे केपलरचे 3 लॉ तुम्हाला त्यांनी विचारलेले आहे या क्वेश्चनमध्ये. हा क्वेश्चन यावर्षी जी एक्झाम झाली मार्च 2020 त्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर बघा, लॉ मी आधीच म्हटलं लॉ महत्त्वाचे असतात आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस खूप जास्त असते आणि या लॉवर क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही जास्त फोकस करा या टॉपिकवर. तर आता आपण सुरू करू केपलर्स लॉ. ठीक आहे. तर बघा, आज आपण काय बघणार आहोत, केपलर्स लॉ. तर केपलर्सने आपल्याला 3 लॉ दिलेले आहे. ठीक आहे. अबाउट प्लॅनेटरी मोशन्स, म्हणजे युनिवर्समध्ये प्लॅनेट कसे फिरतात याच्याशी रिलेटेड केपलर्स या सायंटिस्टने आपल्याला 3 लॉ दिलेले आहेत आणि ते 3 लॉ आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर केपलरचा पहिला लॉ कोणता आहे तो आपण बघू. केपलर्स फर्स्ट लॉ. तर केपलरचा फर्स्ट लॉ कोणता आहे, अबाउट द प्लॅनेटरी मोशन, म्हणजे युनिवर्समध्ये प्लॅनेट कसे फिरतात याच्याशी रिलेटने केपलर्सने जो पहिला लॉ दिला तो लॉ कोणता आहे. तर केपलर्सने काय म्हटलं पहिल्या लॉमध्ये की प्लॅनेट जे आहे, प्लॅनेटचं जे मोशन आहे युनिवर्समध्ये, प्लॅनेट जे फिरून राहिले म्हणजे जे फिरत आहे, म्हणजे एका प्रकारे त्यांचं जे मोशन आहे ते कसं आहे याच्याबद्दल त्यांनी पहिला लॉ दिला. ठीक आहे. तर त्याने म्हटलं की प्लॅनेट हे सूर्याच्या अवतीभोवती फिरतात. काय म्हटलं मी, रिव्हॉल्विंग अराउंड द सन. प्लॅनेट हे काय करतात, रिव्हॉल्विंग अराउंड द सनच्या अवतीभोवती प्लॅनेट हे फिरतात. पण कसे फिरतात, तर सर्क्युलर मोशनमध्ये फिरत नाही. त्याने म्हटलं सर्क्युलर मोशनमध्ये फिरत नाही तर स्ट्रेट लाईन मोशनमध्ये फिरत नाही. तर केपलर्सने म्हटलं की प्लॅनेट हे सनच्या अवतीभोवती इलिप्टिकल मोशनमध्ये फिरतात. म्हणजे सन आहे आणि सनच्या अवतीभोवती प्लॅनेट फिरून राहिले, पण फिरण्याचा जो ऑर्बिट आहे, ऑर्बिट म्हणजे आपल्या भाषेत जर आपण म्हटलं एका प्रकारे रस्ता, फिरण्याचा जो रस्ता आहे तो कसा आहे, इलिप्स आहे. सर्क्युलर नाही, स्ट्रेट लाईन नाही, तर तो रस्ता जो आहे, तो ऑर्बिट जो आहे तो कसा आहे, इलिप्स आहे. म्हणजे प्लॅनेट जे आहे त्याला काय म्हटलं, पहिला लॉ, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स, म्हणजे ऑर्बिट जे आहे प्लॅनेटचं, प्लॅनेट ज्या कक्षेत ज्या वेने फिरून राहिले आहे प्लॅनेट, तो वे, तो जो ऑर्बिट आहे तो कसा आहे, इलिप्स आहे. आणि त्याचा सन एक फोसाय आहे. फोसाय म्हणजे एका प्रकारे सर्कलचा जसा सेंटर असतो तसा इलिप्सचा काय असतो, फोसाय असतो. आता मी तुम्हाला डायग्राम करून दाखवतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणत आहोत. ठीक आहे. तर बघा, हा इलिप्स आहे, हा काय आहे, इलिप्स आहे. तुम्ही मॅथ मध्ये बघितलं असेल इलिप्स. आणि इलिप्सला 2 फोसाय असतात.
एक इथं आणि एक इकडे. तर दोन साईडला इलिप्सला काय असतात, दोन फोसाय असतात, जसं सर्कलला एक सेंटर असतो. ठीक आहे. तर केपलरचा पहिला लॉ काय, केपलर काय म्हणतो, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. प्लॅनेटचं जे ऑर्बिट आहे ते इलिप्स आहे विथ द सन ऍट वन ऑफ द फोसाय. म्हणजे इथं जर सन आपण कन्सिडर केला, इथं किंवा इथे कुठेही तुम्ही एक सन घेऊ शकता. ठीक आहे. तर या सनच्या अवतीभोवती प्लॅनेट फिरून राहिले, पण कसे फिरून राहिले, इलिप्टिकल मोशन मध्ये. सपोज हा प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट आहे. ठीक आहे. हा पण प्लॅनेट आहे, हा पण प्लॅनेट आहे, हा पण प्लॅनेट आहे. तर प्लॅनेट सूर्याच्या अवतीभोवती फिरतात, पण कशी फिरतात, इलिप्टिकल मोशन मध्ये फिरतात. सर्क्युलर मोशन मध्ये नाही, स्ट्रेट लाईन मोशन मध्ये नाही, किंवा रोटेशनल मोशन मध्ये नाही. तर सूर्याच्या अवतीभोवती प्लॅनेट कशी फिरतात, इलिप्टिकल मोशन मध्ये फिरतात. बघा हा शेप कशाचा आहे, इलिप्सचा आहे. तर या मोशन मध्ये म्हणजे इलिप्टिकल शेप मध्ये, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये प्लॅनेट सनच्या अवतीभोवती फिरतात. हा केपलरचा पहिला लॉ आहे. ठीक आहे, समजलं. काही अडचण असल्यास मला पुन्हा विचार. तर प्लॅनेट हे सनच्या अवतीभोवती इलिप्टिकल मोशन मध्ये फिरतात असा केपलर्स म्हणतो. ठीक आहे, हा केपलरचा पहिला लॉ. आता केपलरचा सेकंड लॉ काय, केपलरचा सेकंड लॉ. केपलरचा सेकंड लॉ काय आहे. ठीक आहे, केपलर्स काय म्हणतो सेकंड लॉ मध्ये. बघा सपोज हा काय प्लॅनेट आहे, आणि प्लॅनेट आणि सन या दोघांच्या मधात मी एक लाईन ड्रॉ केली, प्लॅनेट आणि सन. ठीक आहे. हा प्लॅनेट सध्या इथं आहे. ठीक आहे. काही वेळानंतर हा प्लॅनेट पुढे जाईल आणि प्लॅनेट इथं येऊन पोहोचणार. ठीक आहे. काही वेळानंतर प्लॅनेट कुठे येऊन पोहोचला, इथं येऊन पोहोचलेला आहे. ठीक आहे. तर इथून इथपर्यंत प्लॅनेटने काय केलंय, काहीतरी डिस्टन्स कव्हर केला आहे. इथं प्लॅनेट होता, तो इथपर्यंत गेला, म्हणजे त्याने काही ना काही डिस्टन्स कव्हर केलं, आणि इथून इथे जाण्यासाठी त्याला काही ना काही वेळ पण लागलेला आहे. ठीक आहे. आता सपोज हा प्लॅनेट इथं आला, ठीक आहे. हा प्लॅनेट इथून इथपर्यंत गेला, तर याने काहीतरी डिस्टन्स कव्हर केला आहे, याला काही इथून इथे जाण्यासाठी याला काही ना काही वेळ पण लागलेला आहे. ठीक आहे. हा प्लॅनेट इथून इथपर्यंत येण्यासाठी, या प्लॅनेटला इथून इथपर्यंत येण्यासाठी, या प्लॅनेटने पण इथून इथपर्यंत येण्यासाठी काही ना काही डिस्टन्स कव्हर केलेला आहे. ठीक आहे. आणि इथून इथपर्यंत येण्यासाठी या प्लॅनेटला पण काही ना काही वेळ लागलेला आहे. ठीक आहे. पुन्हा मी इकडे एक प्लॅनेट काढतो. तर बघा हा प्लॅनेट, याला इथून इथपर्यंत येण्यासाठी, या प्लॅनेटला इथून इथपर्यंत इकडे येण्यासाठी, तर या प्लॅनेट जेव्हा इथं होता आणि इथून इथपर्यंत हा जर प्लॅनेट केला, तर याने काही ना काही डिस्टन्स कव्हर केला आणि याला काही ना काही वेळ लागलेला आहे. म्हणजे मी तिन्ही वेळेस एकच गोष्ट सांगितली, प्लॅनेट इथून इथपर्यंत जात असेल तर याने काही ना काही डिस्टन्स कव्हर केला आहे आणि त्याला काही ना काही वेळ लागला. प्लॅनेट कसे फिरून राहिले, इलिप्टिकल मोशन मध्ये फिरून राहिले केपलरच्या पहिल्या लॉ नुसार. ठीक आहे. आता बघा प्लॅनेट इथून इथपर्यंत येत असेल तर याने काही ना काही डिस्टन्स कव्हर केला आहे आणि याला काही ना काही वेळ लागून राहिला. प्लॅनेट इथून इथपर्यंत येत आहे तर याने काही ना काही डिस्टन्स कव्हर केला आहे आणि याला वेळ लागून राहिला. ठीक आहे. तर केपलरचा सेकंड लॉ काय आहे, केपलरने काय म्हटलं की जेव्हा प्लॅनेट स्वीप होतो, प्लॅनेट का होतो, स्वीप होतो, म्हणजे इथून इथपर्यंत जाणे म्हणजे स्वीप होणे, इथून इकडे येणे म्हणजे स्वीप होणे, इथून इकडे येणे म्हणजे स्वीप होणे, तेव्हा तो इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स काय करतो, कव्हर करतो. काय म्हटलं मी, तो इक्वल लॉ काय ऍक्च्युअली, तर बघा द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे प्लॅनेट जेव्हा तो पुढे पुढे सरकतो, प्लॅनेट जेव्हा स्वीप होतो, तो इक्वल एरिया कव्हर करतो इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये, इक्वल एरिया कव्हर करतो इक्वल टाइम इंटरवल मध्ये. याचा अर्थ काय झाला, तर प्लॅनेटला इथून इथे जाण्यासाठी जेवढा डिस्टन्स याने कव्हर केला, प्लॅनेट जेव्हा इथून इथपर्यंत केला, इथून इथपर्यंत गेला, तर याने जेवढा डिस्टन्स कव्हर केला आहे
तेवढंच डिस्टन्स तो इथून इथे येण्यासाठी कव्हर करतो, तेवढंच डिस्टन्स तो इथून इथे येण्यासाठी कव्हर करतो. प्लॅनेटला इथून इथपर्यंत जाण्यासाठी जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ इथून इथपर्यंत येण्यासाठी आणि तेवढा वेळ इथून इथपर्यंत येण्यासाठी लागेल. म्हणजे इक्वल एरिया कव्हर करेल इक्वल टाइम इंटरव्हल मध्ये जेव्हा प्लॅनेट का होतो स्वीप करतो. म्हणजे असं नाही होणार की इकडला डिस्टन्स कमी आहे, इकडला डिस्टन्स जास्त आहे, इकडला डिस्टन्स अजून कमी आहे, इकडे कमी वेळ लागला, इकडे जास्त वेळ लागला, इकडे पुन्हा कमी वेळ लागला. नाही, प्लॅनेट जेव्हा मोशन परफॉर्म करतो तो जेव्हा संच्या अवतीभोवती फिरतो इलेक्ट्रिकल मोशन मध्ये, तर तो काय करतो इक्वल एरिया कव्हर करतो इक्वल टाइम इंटरव्हल मध्ये. म्हणजे प्लॅनेट स्वीप होताना इकडे जेवढा एरिया कव्हर करेल तेवढाच एरिया इकडे कव्हर करेल, तेवढाच एरिया इकडे कव्हर करेल. इथं जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ इथं लागेल आणि तेवढाच वेळ इथं पण लागेल. ठीक आहे. तर सेकंड लॉ काय दिलेला आहे तुम्हाला, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. ही ती लाईन जॉईन करून राहिली प्लॅनेटला आणि सनला, जी लाईन जॉईन करून राहिली ती काय होते स्वीप होते. म्हणजे ती लाईन प्लॅनेट का होतो पुढे जातो, स्वीप इक्वल एरिया इन इक्वल टाइम इंटरव्हल्स, इक्वल एरिया कव्हर करतो इक्वल टाइम इंटरव्हल मध्ये. म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथला टाइम, इथला टाइम, इथला टाइम, इथला एरिया, इथला एरिया आणि इथला एरिया सारखाच राहील, कमी जास्त होणार नाही. कधी कधी आपल्याला डाऊट येऊ शकते की सन इथं आहे, प्लॅनेट याच्या जवळ आहे. ठीक आहे. तर होऊ शकते इथं एरिया कमी जास्त, इथं एरियामध्ये फरक वाटेल आपल्याला. हा प्लॅनेट जवळ आहे, हा प्लॅनेट दूर आहे, तर एरिया कमी जास्त कव्हर करत असेल का, असं नाही. इक्वल टाइम इंटरव्हल मध्ये तो इक्वलच एरिया कव्हर करतो. ठीक आहे. आता केपलरचा थर्ड लॉ. केपलरचा थर्ड लॉ एक इक्वेशन आहे केपलर्सने दिलेलं. ठीक आहे. केपलरचा पहिला लॉ लक्षात आला तुम्हाला, प्लॅनेट इलेक्ट्रिकल मोशन मध्ये सनच्या अवतीभोवती फिरतात. केपलरचा सेकंड लॉ आहे की प्लॅनेट जेव्हा मोशन मध्ये फिरतात, जेव्हा प्लॅनेट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर काय होतो स्वीप होतो, तर तो इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर करतो. म्हणजे इथे पण टाइम, इथला टाइम सारखा, इथं जेवढा एरिया कव्हर केला तेवढाच एरिया इथं कव्हर केला, तेवढाच एरिया इथं कव्हर केलेला आहे. हे दोन लॉ होते केपलरचे. थर्ड लॉ केपलरचा काय, जेव्हा प्लॅनेट सनच्या अवतीभोवती फिरतात त्याला म्हणतात पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. सनच्या अवतीभोवती जेव्हा प्लॅनेट फिरून राहिले तर त्याला म्हणू आपण रिव्हॉल्युशन. आणि पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे जेव्हा प्लॅनेट सनच्या अवतीभोवती फिरून राहिले तर काही ना काही पिरियड म्हणजे काही ना काही टाइम कन्झ्युम करून राहिले, त्यांना काही वेळ लागून राहिला ना. ठीक आहे. प्लॅनेट जर सनच्या अवतीभोवती फिरून राहिले तर त्यांना काही ना काही टाइम लागतो, वेळ ते घेत आहे फिरत असताना. त्याला म्हणतात पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशनचा पिरियड म्हणजे फिरण्याचा पिरियड, फिरण्याचा टाइम, फिरण्याचा वेळ. ठीक आहे. तर प्लॅनेट जे सनच्या अवतीभोवती फिरून राहिले त्यांचं जे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे ते आहे समजा कॅपिटल टी. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आपण कशाने इंडिकेट करू, कॅपिटल टीने. म्हणजे सनच्या अवतीभोवती जे प्लॅनेट फिरून राहिले त्यांना जेवढा वेळ लागून राहिला तो वेळ म्हणजे कॅपिटल टी, त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. केपलरचा थर्ड लॉ काय आहे, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. पिरियड ऑफ म्हणजे, तर बघा काय म्हटलं मी, प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, प्लॅनेट जे सनच्या अवतीभोवती फिरून राहिले आणि त्यांना जो वेळ लागून राहिला तो कशाने इंडिकेट केला आपण, कॅपिटल टीने. आणि त्याचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो कशाला, सन आणि प्लॅनेट. सन आणि प्लॅनेट यांच्या मधातलं जे मीन डिस्टन्स आहे, जे ॲव्हरेज डिस्टन्स आहे, जे स्मॉल आरने काय केलं जाते इंडिकेट केलं जाते. कशामधला डिस्टन्स, सन आणि प्लॅनेट यांच्या मधातला डिस्टन्स कशाने इंडिकेट केलं जाते, स्मॉल आरने. तर केपलरचा थर्ड लॉ काय आहे, जे प्लॅनेट सनच्या अवतीभोवती फिरून राहिले त्यांना लागणारा वेळ म्हणजे कॅपिटल टी त्याचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे सन आणि प्लॅनेट यांच्या मधातलं जे ॲव्हरेज डिस्टन्स आहे, सन आणि प्लॅनेट यांच्या मधातलं जे ॲव्हरेज डिस्टन्स आहे, मीन डिस्टन्स आहे म्हणजे आर, याच्या क्यूबला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. याच्या क्यूबला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. हा केपलरचा काय आहे, थर्ड लॉ आहे. त्याने ॲक्च्युली एक इक्वेशन दिलेलं आहे थर्ड लॉ मध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे केपलरचे 3 लॉ आपण बघितले, जास्त हार्ड नाही आहे. ठीक आहे. तर लॉ महत्त्वाचे असतात. व्हिडिओ बघून घ्या, समजून जाईल. नोट्समध्ये थेरी दिलेली आहे, त्याला वाचा. ठीक आहे. आणि काही अडचण असल्यास मला पुन्हा विचारा. ठीक आहे. थँक्यू.